भाजप अर्थात भारतीय जनता पार्टी हा जगातला एकमेव असा पक्ष आहे जो कायम निवडणूक मोडमध्ये असतो, विरोधात असो की सत्तेत असो. सोशल इंजिनिअरिंग आणि इतर गोष्टी करून निवडणूक कशी जिंकायची याच्यामध्ये त्यांचा हातखंडा असतो. आता त्यांनी कर्जमुक्तीचं XYZ आश्वासन दिलेलं आहे. निवडणुका होऊ घातल्यात, विरोधक त्याच गोष्टीवरनं त्या ठिकाणी सरकारला घेरत आहेत, त्याच्यामुळे सरकारला तोटा होऊ शकतो. म्हणून या धर्तीवर सरकार GR काढू शकतं कर्जमाफीचा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा GR येऊ शकतो, तशा हालचाली सुरू आहेत. पण कर्जमाफीचा फक्त GR येऊ शकतो, आर्थिक तरतूद होणार नाही. GR आणणार आणि अंमलबजावणी लगेच करतो सांगणार, निवडणुका काढून घेणार आणि त्याच्यानंतर परत सांगणार की आमच्या सरकारनं समिती नेमली, आमच्या सरकारनं कर्जमाफीचा GR आणला, आमचं सरकार लवकरच कर्जमुक्ती करणार आणि ती कर्जमाफी ते बरोबर 2029 पर्यंत नेणार. असं सगळं चित्र दिसतं आहे. त्यामुळं खोटं आश्वासन देणाऱ्यांचं काय केलं पाहिजे याचा शेतकऱ्यांनी सतत विवेकबुद्धी ठेवून विचार केला पाहिजे. विरोधातले खूप चांगले आहेत अशातला भाग नाही,